नमस्कार मित्रांनो. तुमच्यापैकी बरेच जण मला पर्सनली ओळखतात आणि बरेच जण मला Facebook, Instagram थ्रू किंवा YouTube थ्रू ओळखतात. आज मी या व्हिडिओमध्ये यायचं कारण असं आहे, की मोठमोठ्या कंपन्या आपली फसवणूक कशी करतात, हे सांगायचं आहे मला तुम्हाला. साधारण मार्च महिन्यामध्ये वुडन स्ट्रीट नावाच्या एका फर्निचर विकणाऱ्या कंपनीकडनं मी बऱ्यापैकी फर्निचर घेतलं होतं. म्हणजे 3 सीटर प्लस 2 प्लस सोफा त्यानंतर जे सोफा कम बेड असेल, कॉफी टेबल असेल, कन्सोल असेल, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडनं मी घेतल्या. पण गंमत अशी आहे, की ह्या लोकांनी माझी ऑर्डर बुक करताना 3 महिने आधी माझ्याकडनं पैसे घेतले आणि 3 महिने पैसे घेतल्यानंतर या लोकांनी ऑर्डर द्यायला मला 1 महिना, 2 महिने बरं, त्याच्यामध्ये गंमत अशी आहे, एक छोटंसं कॉफी टेबल त्यांनी मला देताना सांगितलं, की ते डॅमेज पीस आलंय. आमच्या क्यूसीमध्ये त्याला रिजेक्शन आलंय. तर ते तुम्हाला काही दिवसात देतो. असं करून त्यांनी मला 3.25 महिन्यानंतर का 3 महिन्यानंतर ते कॉफी टेबल दिलं. आता पुढचा गमतीचा भाग ऐका. हे सगळं दिल्यानंतर पश्चाताप तर झालाच थोडा मला, कारण सगळंच मटेरियल यांनी देताना फार उशीर केला. हे सगळं झाल्यानंतर साधारणतः एक 2 महिन्याचा कालावधी गेला असेल. त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये शिसमचा नवीन कोरा सोफा 2 महिन्यामध्ये खटकन तुटला आणि माझी बायको थोडक्यात समोरच्या टिपायावर पडता-पडता वाचली. कारण समोर जो टिपाया होता, हा सोफा तुटल्याबरोबर ती पुढे गेली. नशिबाने तिची हनुवटी, चेहरा काही आपटला गेला नाही. ठीक आहे. आम्ही कंपनीच्या नियमानुसार त्यांना कॉल केला, की असं-असं झालंय आणि तुम्ही ह्या सोफ्याचं आम्हाला रिपेअरिंग करून द्या. तर ते म्हटले, "ठीक आहे, आमची माणसं तुमच्याकडे येतील." ॲज युजुअल ते सो कॉल्ड वर्किंग डेजमध्ये आमची माणसं येतील. हा वर्किंग डेज मधलं कधी काम करतात यांच्या बापालाच माहिती ते. आपल्याला खरंच माहीत नाही. तर ते वर्किंग डेजच्या नाटकात त्यांचा माणूस शेवटी मी सुताराच्या त्या मागे लागून त्याला बोलवून घेतला. तो आला. सुताराने पाहिलं. आता माझी गंमत एक अशी आहे, की माझी बायको आहे इंटिरियर डिझायनर. त्याच्यामुळे तिने ते बघितल्यानंतर फर्निचर, ती म्हणली, की "हा जॉइंट प्रॉपर नाहीये आणि याच्यामध्ये बसायचं जे प्लायवूड वापरलंय, तर ते प्लायवूड नसून एम-डी-एफ ते सुद्धा 6 एम-एमचं आहे." की तुम्हालाही माहिती आहे 6 एम-एमची अवकात काय असते. तरी सुद्धा आम्ही म्हटलं ठीक आहे आता घेतलंय. कारण आपण त्यात आमची सुद्धा चूक अशी आहे, की असं समजा की आम्ही ते कुशन काढून बघायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला त्यांच्या बोलण्यात असं आलं होतं, की हा फक्त प्रेझेंटचा सोफा आहे. म्हणजे शोरूमचा सोफा आहे. ॲक्चुअल सोफाला हे असं काही येणार नाही. ते कणकणीत सोफे येतील तुम्हाला. तर म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता गंमत अशी आहे, की गेले